नमस्कार. 8:30च्या बातमीपत्रात मी स्नेहा आघारकर आपलं स्वागत करते. सुरुवातीला एक नजर ठळक बातम्यांवर. पठाणकोट हल्ल्याला जबाबदार व्यक्ती आणि संस्थांविरोधात पाकिस्तानने तातडीने कठोर कारवाई करावी, पंतप्रधान. पठाणकोट हल्ल्यातल्या शहीदांना युद्धातल्या शहीदांचा दर्जा देण्याची संरक्षण मंत्र्यांची घोषणा. गैरव्यवहार करून सहकारी बँकांना अडचणीत आणणाऱ्या संचालकांना पद धारण करण्यास अपात्र ठरवणार, राज्य मंत्रिमंडळाचा निर्णय. पत्रकार दिनानिमित्त दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर यांच्या स्मृतींना विनम्र अभिवादन, राज्यभरात विविध कार्यक्रमांचं आयोजन. आणि आंतरशालेय क्रिकेट स्पर्धेत एकाच डावात 1000 धावसंख्या ओलांडून प्रणव धनावडेचा विश्वविक्रम. नमस्कार. बातम्या विस्ताराने. पाकिस्तानचे पंतप्रधान नवाज शरीफ यांनी काल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना दूरध्वनी करून चर्चा केली. दहशतवाद्यांविरोधात पाकिस्तान तातडीने आणि निर्णायक कारवाई करेल असं आश्वासन नवाज शरीफ यांनी यावेळी दिलं. पठाणकोट इथे हवाई दलाच्या तळावर नुकत्याच झालेल्या दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर ही चर्चा झाली आहे. या हल्ल्याला जबाबदार असणाऱ्या व्यक्ती आणि संस्थांविरोधात पाकिस्तानने तातडीने आणि कडक कारवाई करण्याच्या गरजेवर पंतप्रधान मोदी यांनी भर दिला. या हल्ल्यासंदर्भात ठोस कारवाई करण्याजोगी माहिती पाकिस्तानला पुरवण्यात आल्याचंही मोदी यांनी सांगितलं. पंजाबमध्ये पठाणकोट हल्ल्यातल्या शहीदांना युद्धातल्या शहीदांचा दर्जा देण्यात येईल अशी घोषणा संरक्षण मंत्री मनोहर पर्रिकर यांनी केली आहे. पर्रिकर यांनी काल पठाणकोट इथल्या हवाई तळाची हवाई दल प्रमुख अरूप राहा आणि लष्कर प्रमुख दलबीर सिंग सुहाग यांच्या समवेत पाहणी केली. त्यानंतर घेतलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. या शहीदांच्या कुटुंबियांना युद्धातल्या शहीदांच्या कुटुंबियांना दिल्या जाणाऱ्या सर्व सुविधा दिल्या जातील असं त्यांनी सांगितलं. या कारवाईत 6 दहशतवादी ठार झाले. त्यांच्या मृतदेहाची DNA चाचणी करण्यात येणार आहे. पठाणकोट हल्ल्याबाबत राष्ट्रीय तपास यंत्रणेनं आधीच तपास सुरू केला आहे. या हल्ल्यामागे कुणाचा हात आहे हे तपासाअंती स्पष्ट होईल असंही पर्रिकर म्हणाले. सुरक्षेतल्या त्रुटीही तपासानंतर दूर करण्यात येतील असंही त्यांनी सांगितलं. सुरक्षा दलाने प्रशंसनीय कामगिरी केल्याचं संरक्षण मंत्री म्हणाले. AK-47 पिस्तुलासह मोठा शस्त्रसाठा जप्त करण्यात आला असून यातलं काही साहित्य पाकिस्तानमधलं असावं असे संकेत मिळाल्याचं त्यांनी सांगितलं. राष्ट्रीय तपास संस्थेनंही हा हल्ला करणारे दहशतवादी पाकिस्तानी होते असं म्हटलं आहे. अनियमित आणि बेकायदेशीर कामकाजामुळे सहकारी बँक अडचणीत येण्यास कारणीभूत ठरलेल्या संचालकांना बँकेचं संचालकपद धारण करण्यासाठी अपात्र घोषित करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय काल झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. त्यासाठी महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियमात दुरुस्तीसाठी अध्यादेश काढण्यात येणार आहे. 2016-17च्या रब्बी आणि खरीप पणन हंगामापासून धान खरेदीसाठी विकेंद्रित खरेदी योजना संपूर्ण राज्यात राबवण्याचा निर्णयही बैठकीत घेण्यात आला. केंद्र शासनाच्या श्यामाप्रसाद मुखर्जी रुर्बन अभियानाची राज्यात अंमलबजावणी करण्यात येणार आहे. या योजनेअंतर्गत राज्यातल्या 28 जिल्ह्यातल्या 99 तालुक्यातल्या गाव समूहांची निवड करण्यात येणार आहे. शासकीय वैद्यकीय आयुर्वेद आणि दंत महाविद्यालयातल्या निवासी डॉक्टरांच्या विद्यावेतनामध्ये 5000 रुपयांची वाढ होणार आहे. विक्रीकर विभागातल्या विक्रीकर उपआयुक्त या संवर्गातल्या 33% अधिकाऱ्यांना वरिष्ठ वेतन श्रेणी अथवा निवड श्रेणी मंजूर करण्याचा निर्णय काल झाला. आंतरराष्ट्रीय पातळीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारताची भूमिका कणखरपणे मांडल्यामुळे जगात भारताविषयी सकारात्मक वातावरण निर्माण होत असून परकीय गुंतवणूकही वाढत आहे असं भाजपचे राष्ट्रीय उपाध्यक्ष श्याम जाजू यांनी म्हटलं आहे. ते काल उस्मानाबाद इथे भाजप कार्यकर्ता मेळाव्यात बोलत होते. जनधन योजना, मुद्रा बँक, कौशल्य विकास या कार्यक्रमांमुळे आर्थिकदृष्ट्या मागास असलेल्यांना पाठबळ मिळत आहे असं जाजू म्हणाले. केंद्रातील आणि राज्यातील सरकार हे संवेदनशील सरकार असून पंतप्रधान मोदी यांनी जगात देशाची आणि देशात सामान्य माणसाची पत निर्माण करण्याचं ऐतिहासिक कार्य केलं असल्याचं श्याम जाजू यांनी इथे सांगितलं. यांनी लातूर शहर भारतीय जनता पार्टी आणि युवक विकास प्रतिष्ठानच्या वतीने लातूर इथे आयोजित कार्यक्रमात केंद्र सरकारच्या लोककल्याणकारी योजना या विषयावर बोलताना मत व्यक्त केलं.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी डॉक्टर अशोक कुकडे होते। भाजपतर्फे काढण्यात आलेल्या बेटी बचाओ बेटी पढाओ अभियानाच्या पत्रकाचं प्रकाशन श्याम जाजू यांच्या हस्ते करण्यात आलं। प्रदेश महिला काँग्रेसने काल बुलढाणा इथे जिल्हास्तरीय महिला मेळाव्याचं आयोजन केलं होतं। प्रदेश महिला काँग्रेसच्या अध्यक्ष चारुलता टोकस यांनी या मेळाव्याला मार्गदर्शन केलं। यावेळी महिलांवरचे वाढते अत्याचार, बेरोजगारी, महागाई इत्यादी विषयावर चर्चा झाली। राज्यात यंदा अपुऱ्या पावसामुळे शेतकरी संकटात सापडला असल्याने त्यांच्या समस्या सोडवण्यासाठी महिलांनी पुढाकार घ्यावा असं आवाहन करण्यात आलं। या कार्यक्रमाला जिल्ह्यातल्या महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या। आज पत्रकार दिन आहे। आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांनी मराठी पत्रकारितेची मुहूर्तमेढ याच दिवशी रोवली। दर्पण हे पहिलं मराठी वर्तमानपत्र सुरू करून जांभेकर यांनी मराठी वृत्तपत्र व्यवसायाचा पाया रचला। ब्रिटिश शासनाविरोधात जनजागृती करण्यासाठी तसंच समाज सुधारणा करण्यासाठी वृत्तपत्र हेच सर्वोत्तम माध्यम असल्याचं ओळखून त्यांनी दर्पणच्या माध्यमातून लोकशिक्षणाचं काम हाती घेतलं। राजा राममोहन रॉय यांच्या विचारांचा त्यांच्यावर प्रभाव होता। त्यांच्याप्रमाणेच महाराष्ट्रात प्रबोधन घडवून आणण्यासाठी त्यांनी पत्रकारितेची कास धरली। महाराष्ट्रात लोकचळवळीची सुरुवात करणारे आद्य पत्रकार अशी त्यांची ओळख निर्माण झाली। त्यांच्या या महान कार्याचा गौरव करण्यासाठीच आजचा दिवस पत्रकार दिन म्हणून साजरा केला जातो। आज या निमित्ताने राज्यात विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे। पोलीस वर्धापन दिनानिमित्त राज्यात जालना जिल्ह्यातल्या पोलीस मुख्यालयात रेझिंग डे साजरा करण्यात येत आहे। या अंतर्गत शालेय विद्यार्थी आणि नागरिकांना पोलिसांच्या ताफ्यातली शस्त्रास्त्र आणि पोलिसांच्या कामकाजाबद्दल माहिती दिली जात आहे। या कार्यक्रमाला निरनिराळ्या शाळांमधल्या विद्यार्थ्यांनी भेट दिली असून शस्त्र हाताळणी प्रदर्शन आठवडाभरासाठी खुलं असणार आहे। बॉम्ब सदृश वस्तू आढळली तर नागरिकांनी कोणती दक्षता घ्यावी, बॉम्ब निकामी करण्याचं प्रात्यक्षिक आणि श्वान पथकाच्या कामाविषयीही पोलीस विद्यार्थ्यांना माहिती देत असून बिनतारी संदेशवहन कसं होतं हे विद्यार्थ्यांना दाखवलं जात आहे। रायगड जिल्ह्यातलं मुरुड हे जागतिक पर्यटन स्थळ। या मुरुडमध्ये नव्याने उभी राहिलेली मामाची वाडी आता पर्यटकांसाठी आकर्षणाचा विषय ठरू पाहत आहे। मुरुडचा निळाभोर समुद्र, त्याची गाज अनुभवतानाच निसर्ग सौंदर्याचा मनमुराद आनंद लुटता येतो तो मामाच्या वाडीत। ही जुनीच नारळी पोफळीची बाग, तिला देखणं रूप दिलंय केणे मामांच्या भाच्यानं। या वाडीत बांबूची घरं जशी दिसतात आणि सारवलेलं अंगणही दिसतं। पाण्याचे वाहणारे पाट, गोठा यामुळे वाडीला ग्रामीण साज तर चढला आहेच, पण इथं बैलगाडीतून फेरफटकाही मारता येतो। चुलीवरच्या खमंग जेवणाचा आस्वाद घेता घेताच केणे मामांशी गप्पा मारता येतात। कंदिलांचा आम्ही एक वेगळ्या प्रकारे उपयोग केला आहे। त्याप्रमाणे जुन्या घरामध्ये आपले रॉकेलचे दिवे होते, त्याप्रमाणे आपण इथे त्याच दिव्यांचा वापर करून आपण इथे सुशोभित केलेला आहे। त्याचा पण रात्री आनंद खूप चांगल्या पद्धतीने घेता येईल। मुरुड नगरपालिका दरवर्षी मुरुड जंजिरा पर्यटन महोत्सव भरवतं। मामाची वाडी पाहिल्यानंतर नगरपालिकेनं काही नवे संकल्प केले आहेत। नगरपालिकेच्या मार्फत आम्ही पुरुषांच्या बचत गटाला सुद्धा प्राधान्य देत आहोत की पुरुषांनी बचत गट स्थापन केले तर त्या हॉटेल गाईड आणि त्यांना हॉस्पिटॅलिटी मॅनेजमेंटमध्ये काही त्यांना प्रशिक्षण देता येईल का वगैरे ह्या प्रकारचं आमचं काम चालू आहे। निश्चितच ह्याच्यामध्ये काहीतरी भरीव आम्हाला करता येईल असं आम्ही अपेक्षा करतो। प्रत्येकाला आपल्याच मामाची वाडी वाटावी अशीच ही वाडी आहे। जंजिरा पद्मदुर्गाची सफर केल्यानंतर आता पर्यटक म्हणतात, चला मामाच्या वाडीकडे। या मुरुड शहरातील ही मामाची वाडी पर्यटकांना आकर्षित करते। ग्रामीण जीवनमानाचा स्पर्श करणारी ही मामाची वाडी आता पर्यटकांसाठी खास पर्वणी ठरली आहे। दीपक शिंदे, दूरदर्शन बातम्यांसाठी रायगड। नंदुरबार जिल्ह्यातल्या अक्कलकुवा इथल्या पोलीस पथकाने सुमारे 53,51,000 रुपयांचा अवैध मद्यसाठा जप्त केला आहे। मद्य तस्करांनी हा साठा राज्यातल्या इतर शहरांसह गुजरातमध्ये तस्करी करण्यासाठी साठवला असल्याची माहिती पोलिसांनी दिली। नंदुरबार जिल्ह्याच्या पूर्वेला मध्य प्रदेश आणि पश्चिमेला गुजरातची सीमा असल्याने या मार्गाने मद्याची मोठ्या प्रमाणावर तस्करी होते।
अक्कलकुवा पोलीस पथकाने राजमोही गावात सलग 2 दिवस धाडी टाकून 2 गोदामांमधून हा मद्यसाठा हस्तगत केला. जगाचे लक्ष आपल्या प्रगतीने वेधून घेणाऱ्या आपल्या देशात आजही असलेली ग्रामीण, शहरी, गरीब, श्रीमंत, सुशिक्षित, अशिक्षित दरी कमी करण्यासाठी तसंच भारताला सामर्थ्यशाली बनवण्यासाठी युवकांनी योगदान द्यावं असं मत इन्फोसिसचे संस्थापक NR नारायण मूर्ती यांनी व्यक्त केलं. पुण्यातल्या भारती विद्यापीठाच्या 17व्या पदवीदान समारंभात ते काल प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. या समारंभात 77 विद्यार्थ्यांना PhD आणि 30 विद्यार्थ्यांना सुवर्ण पदकं प्रदान करण्यात आली. तसंच नारायण मूर्ती आणि ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉक्टर रघुनाथ माशेलकर यांना कुलपती डॉक्टर पतंगराव कदम यांच्या हस्ते डॉक्टर ऑफ सायन्स हा सन्मान देऊन गौरवण्यात आलं. गावाच्या विकासाची जबाबदारी गावाच्या सरपंचावर असते. त्यामुळे सरपंचांना केंद्र आणि राज्य सरकारच्या सर्व योजना, सरकारची धोरणं तसंच स्वच्छतेबाबत जनजागृती व्हावी या हेतूने सोलापूर जिल्हा परिषदेच्या वतीने सोलापुरात काल ग्रामविकासामध्ये सरपंचांचं योगदान या विषयावर एकदिवसीय कार्यशाळेचं आयोजन करण्यात आलं होतं. या कार्यशाळेचं उद्घाटन राज्याच्या स्वच्छता सहाय्य संस्थेचे संचालक BK सवाई यांनी केलं. नुकत्याच झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकीनंतर अनेक नवीन चेहऱ्यांना ग्रामपंचायतीमध्ये काम करण्याची संधी मिळाली. मात्र केंद्र आणि राज्य सरकारच्या धोरणांचा आणि योजनांचा योग्य अभ्यास नसल्याने इच्छा असताना सुद्धा ग्रामविकास योजना राबवताना अडचणी निर्माण होत होत्या. या अडचणी दूर करण्याच्या दृष्टीने या कार्यशाळेचं आयोजन करण्यात आलं होतं. या कार्यशाळेमध्ये निर्मल ग्राम करणे, हागणदारी मुक्त गाव, स्वच्छ आणि शुद्ध पाणी पुरवठा तसंच रासायनिक शेती बंद, सेंद्रिय शेती, पाणी जिरवा, पाणी साठवा अशा विविध योजनांसंदर्भात उपस्थितांना, सरपंचांना तसंच सहभागी सदस्यांना मार्गदर्शन करण्यात आलं. या कार्यशाळेत जिल्ह्यातले सरपंच तसंच सदस्य सहभागी झाले होते. क्रिकेटच्या मैदानावर चौकार, षटकारांची आतषबाजी करत कल्याणच्या प्रणव धनावडे याने काल केवळ 323 चेंडूत नाबाद 1000 धावा फटकावण्याचा विश्वविक्रम नोंदवला. या खेळीत त्याने 127 चौकार आणि 59 षटकारांचा वर्षाव केला. कल्याणमधल्या युनियन क्रिकेट अकॅडमीच्या मैदानावर मुंबई क्रिकेट असोसिएशननं आयोजित केलेल्या आंतरशालेय भंडारी क्रिकेट चषक स्पर्धेत प्रणवनं हा चमत्कार केला. 10वीत शिकणाऱ्या 16 वर्षाच्या प्रणवनं आपल्या आक्रमक फटकेबाजीने 1899 साली इंग्लंडच्या आर्थर कॉलिन्स यांनी केलेला 628 धावांचा विक्रम मोडीत काढला. प्रणवच्या यापुढच्या प्रशिक्षणाची तसंच त्याच्या पुढच्या शिक्षणासाठीही राज्य सरकार भरीव मदत करेल असं आश्वासन क्रीडा आणि युवक कल्याण मंत्री विनोद तावडे यांनी दिलं आहे. संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीमध्ये गिरणी कामगार तसंच भूमिहीन शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्यामध्ये A.B. वर्धन यांचं महत्त्वाचं योगदान होतं अशा शब्दात ज्येष्ठ लेखक आणि समीक्षक डॉक्टर V.S. जोग यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. विदर्भ साहित्य संघाच्या वतीने नागपुरात वर्धन यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी आयोजित कार्यक्रमात ते काल बोलत होते. सर्वसामान्यांच्या सुखासाठी ते सतत झटले. लोकांसाठी जगा हीच त्यांची भूमिका होती. अशा व्यक्ती समाजासाठी नेहमीच प्रेरणादायी असतात अशा भावना प्राध्यापक रणजित मेश्राम यांनी व्यक्त केल्या. हवामान. येत्या 24 तासात संपूर्ण राज्यात हवामान कोरडं राहण्याची शक्यता हवामानशास्त्र विभागाकडून वर्तवण्यात आली आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. पठाणकोट हल्ल्याला जबाबदार व्यक्ती आणि संस्थांविरोधात पाकिस्तानने तातडीने कठोर कारवाई करावी, पंतप्रधान. पठाणकोट हल्ल्यातल्या शहीदांना युद्धातल्या शहीदांचा दर्जा देण्याची संरक्षण मंत्र्यांची घोषणा. गैरव्यवहार करून सहकारी बँकांना अडचणीत आणणाऱ्या संचालकांना पद धारण करण्यास अपात्र ठरवणार, राज्य मंत्रिमंडळाचा निर्णय. पत्रकार दिनानिमित्त दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर यांच्या स्मृतींना विनम्र अभिवादन, राज्यभरात विविध कार्यक्रमांचं आयोजन. आणि आंतरशालेय क्रिकेट स्पर्धेत एकाच डावात 1000 धावसंख्या ओलांडून प्रणव धनावडेचा विश्वविक्रम. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया दुपारी 2:30 वाजता सह्याद्री वाहिनीवर. नमस्कार.